नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. माझा जो गेला एपिसोड होता ताई ची या चिनी प्रकाराची माहिती देणारा, त्याला आपला जो उदंड प्रतिसाद लाभला त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्याच्यावर खूप रिॲक्शन झाल्या, खूप प्रश्न आले. त्यामुळे सुरुवातीला मी थोडक्यात त्याचा आढावा घेणार आहे किंवा त्याची उत्तरं देणार आहे. पहिलं हे म्हणजे मी ते करून दाखवायला पाहिजे होतं असं अनेकांचं म्हणणं होतं. ते मला शक्य नव्हतं, कारण त्याच्यासाठी जेवढी जागा पाहिजे किंवा 3 कॅमेरा सेटअप लावायला पाहिजे ते शक्य नसल्याने मला असं वाटलं की जे चिनी मास्टर्स आहेत, ज्यांनी ते ऑफिशियल व्हिडिओ तयार केलेले आहेत, तर तेच आपल्याला रिफर करावे. ते यूट्यूबवर आहेत, तर त्याच्यामुळे ते बघून कुणीही सहज करू शकतं. ते जास्त सोपं होईल. मी इथे थोड्याशा वेळात, कारण 108 मूव्ज आहेत एकूण त्या, तर ते व्हिडिओज तुम्ही बघा. काहींना असा प्रॉब्लेम आला की ते व्हिडिओज सापडले नाहीत यूट्यूबवर, तर त्यांच्या सोयीसाठी मी आज ह्या एपिसोडच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यात ती माहिती देईन. आधीच्याही ताईचीच्या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्या मी लिंक्स ॲड करीन, म्हणजे ते बघून तुम्ही ते करू शकता. कुणीही करू शकतं. फक्त एकच हे आहे की अगदी परफेक्ट तशाच मूव्ज जमल्या पाहिजेत असा हट्टहास नाही केलात तरी चालेल. कारण ज्या आवश्यकता आहे ना, ती आनंदाने, अत्यंत तालबद्ध रीतीने आपल्या सगळ्या स्नायूंना व्यायाम द्यायची, त्यांच्या मुवमेंट्स करायची, त्यांच्या हालचाली करायची. त्याच्यामुळे मसल्स टोनअप होतात आणि इव्हेंच्युअली त्याचा फायदा आपल्या सगळ्या शरीराला होतो. यात कुठेही जिममध्ये करतात तसं शरीराला ओव्हर टॅक्सिंग करणं, घाम येईपर्यंत काहीतरी करणं हे अपेक्षितच नाही. रोज अगदी सुरुवात 5 मिनटापासून जरी केली, जसं एक मी आत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल लिंक दिलेली, 5 मिनटासाठी जर केली, अगदी साध्या सोप्या मूव्ज आहेत, तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि मग जसं जसं त्याचं ॲडिक्शन होतं, म्हणजे मला तरी असं स्वतःला जाणवलं आहे की ते करतच राहावं असं वाटतं, कारण ते सहज सोपं आहे, ते कुठेही केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे त्या आरामात तुम्ही करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आजचा जो आपला विषय आहे इम्युनिटी, त्या इम्युनिटीसाठी सुद्धा ताईची खूप उपयोगी आहे. अगदी म्हणजे 2007पासून जी पहिली मला सापडलेली पाहणी जी आहे ती 2007ची आहे. त्याच्या आधीच्या असतील तर त्या मला सापडलेल्या नाहीत. त्याच्यापासून आत्तापर्यंत विशेषतः ज्येष्ठ नागरिकांवर जेवढे त्याचे अभ्यास केले गेले की त्यांची इम्युनिटी किती वाढते, अँटीबायोटिक्स किंवा व्हॅक्सिन्स यांना जे शरीराने साथ देणं अपेक्षित असतं, तर ती ताईचीमुळे सुधारते का, असं सगळं अगदी ज्येष्ठ नागरिकांवर सुद्धा त्याचे प्रयोग झाले. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की ज्यांनी ताईचीचे सेट ऑफ एक्सरसाइजेस केलेले होते त्यांच्यामध्ये इम्युनिटी लक्षणीयरित्या सुधारली होती, किंवा त्यांचा जो व्हॅक्सिन्सला असलेला रिस्पॉन्स होता तोही खूप जास्त होता. त्याच्यामुळे विशेषतः आजच्या जे करोनाचे युग आहे आणि जेव्हा आकडे पुन्हा वाढत चाललेत, जरी आपण लसी घेतल्या असल्या, त्यामुळे आता करोना झाला तरी सिम्पटम्स नसतात किंवा ते मायनर सिम्पटम्स असतात असं कितीही जरी गृहीत धरलं, तरी करोना किंवा त्याच्यानंतर पुढे ज्या काही साथी येत राहतीलच, त्याच्यासाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यामुळे ते तुम्ही करा. 1-2 रिॲक्शन्स मजेशीर आल्या की चीनवर राग असणं स्वाभाविक आहे करोनामुळे, पण त्यांना कशाला एवढं भाव द्यायचा आणि त्यांचं शास्त्र आपण कशाला घ्यायचं. पण असं करून उपयोग नाही, कारण ज्याचा आपल्याला फायदा होतो ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मग तसं जर म्हटलं तर मग ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, युनानी मेडिसिन हे सगळं मोडीत काढायला लागेल, ज्यांचा आपल्याला खूप फायदा आहे. त्याच्यामुळे ह्या बाबतीत आपण एवढा सीमावाद बाळगू नये. आपल्या स्वार्थासाठी म्हणा, स्वास्थ्यासाठी म्हणा, जे जे आवश्यक आहे आणि जे सहज साध्य आहे ते आपण केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि शेवटी कोणामध्येच सगळं चांगलं नसतं. काही चांगलं काही वाईट प्रत्येकामध्ये असतं. आपण चांगलं ते घ्यावं असा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत हे विशेष वेगळं काय आणत राहते. ते तुम्ही बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तो फायदा झाल्याचं तुम्ही मला कळवलं तर मला खूप अर्थातच आनंद होईल. आज जे मी सांगणार आहे तो इम्युनिटी हा विषय आहे, कारण आजच्या काळात इम्युनिटी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कोणताही रोग जो आहे तो अँटीबायोटिक्सनी बरा होत नाही, त्याला शरीराची साथ मिळणं आवश्यक असतं. कोणताही रोग आला
तरी शरीराची इम्युनिटी चांगली असेल तर तो आपल्याला काही आपलं वाकडं करू शकत नाही. त्यामुळे इम्युनिटी चांगली असणं, त्याच्यासाठी अर्थातच आराम, स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, आहार चांगला, हे सगळं जरी कितीही आवश्यक असलं, स्ट्रेस फ्री लाईफ आवश्यक असलं तरीसुद्धा, हे सगळं असलं तरीसुद्धा कशी इम्युनिटी वाढवता येऊ शकते त्याचे काही साधे सोपे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. ते उपाय आहेत ते अर्थातच ॲक्युप्रेशर या चीनमध्येच उगम झालेल्या शास्त्रातले आहेत. त्याच्या फार तांत्रिक डिटेल्समध्ये मी जाणार नाही की कोणत्या चॅनलवरचं आहे, कोणत्या मेरिडियनवरचं आहे, हे तांत्रिक गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. कुठे दाबलं तर काय फायदा होतो एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेवढंच सांगणार आहे. उगाच क्लिष्ट करून त्या विषयातलं स्वारस्य संपवण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांनी आधीचे एपिसोड बघितले असतील त्यांना माहिती असेल, ज्यांनी ते बघितले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा थोडक्यात सांगते, कारण तो बेस कळला तर ह्याचा उपयोग काय होतो हे कळेल आणि मग आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देऊ. आपल्याकडे योगशास्त्र असं मानतं की 72,000 नाड्यांमधनं शरीरात प्राण फिरतो. हेच शास्त्र तिकडे ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरच्या मुळाशी अशा तऱ्हेने बसवण्यात आलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की मेरिडियन्समधनं आपल्या शरीरात प्राण म्हणजे क्वी असं त्यांनी त्याला म्हटलं आहे, ती फिरते. योगाने जसं म्हटलं आहे की जिथे जिथे त्या प्राणशक्तीला अवरोध निर्माण होतो किंवा अडथळा निर्माण होतो तिथे तिथे व्याधी किंवा वेदना जन्म घेतात. त्यांच्याकडे तेच तत्त्व आहे की जिथे जिथे ती क्वी, जिथे अडथळा तिला निर्माण होतो तिथे व्याधी किंवा वेदना निर्माण होतात. आणि त्याच्याचमुळे ॲक्युप्रेशरचं किंवा ॲक्युपंक्चरचं साधं सोपं हे असं आहे की जिथे दुखतं तेच निदान आणि तोच उपचार. म्हणजे जिथे मला हार्ट चॅनलवर दुखत असेल तर मला हार्टला काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा मला लंग चॅनलवर दुखत असेल तर मला लंग्समध्ये प्रॉब्लेम आहे, डायजेशनच्या संदर्भातले प्रॉब्लेम असतील तर तसे त्या चॅनलवरच्या जे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे तिथे आपल्याला दुखतं. हे पॉईंट्स कसे ओळखायचे हेही साधं सोपं आहे, कारण तिथे कुठेतरी एक खड्डा असतो किंवा एक टेंडर स्पॉट असतो की जिथे दाबलं आणि आपल्याला सर्वात जास्त जिथे वेदना होतात तो पॉईंट असतो. हे एवढं जर साधं सोपं तत्त्व त्याचं लक्षात घेतलं तर आपल्याला हे आरामात शिकता येईल किंवा करता येईल स्वतःवर स्वतः. त्याच्यासाठी कोणत्या तरी क्लिनिकमध्ये जायचीही गरज नाही आहे. आता आजचा जो आपला विषय आहे इम्युनिटी, त्यात पहिले जे साधे सोपे उपाय आहेत ते लक्षात घ्या. नंतर मी विशिष्ट काही बिंदू आहेत ते सांगेन. हे जे पहिले उपाय सांगते ते कोणीही कधीही करायची काही त्याला हरकत नाही आहे, कोणीही करू शकतं. मी गेल्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं आपला जो कान आहे, गेले 2-3 एपिसोड मी सांगते की कान जो आहे आपला हा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. ह्या एवढ्याशा कानावर 220 दाबबिंदू आहेत जे आपल्या शरीरातलं सगळी म्हणजे इम्युनिटी असो, इतर काही अवयवांचं स्वास्थ्य असो, अंतर्गत अवयवांचं, हे कंट्रोल करतात. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की आपल्याकडे कानात दागिने आले की इथे कान टोचा, बिगबाळी घाला किंवा बुगडी घाला किंवा इथे पण टोचलं जातं. याच्या मागे शास्त्र आहे. सौंदर्यासाठी त्याचा उपयोग आहे, पण सौंदर्यापेक्षाही त्याचा उपयोग स्वास्थ्यासाठी आहे. त्यामुळे हा कान ओढा आहे. जसं मी प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशनमध्ये सांगितलं होतं तसं आत्ता मी तुम्हाला असं सांगते की जर इम्युनिटी वाढवायची असेल तर हा कान एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असा फिरवायचा. दोन्ही कान म्हणजे एकदा हा, कारण आपल्या नर्व्स ज्या असतात त्या मानेत क्रॉस झालेल्या असतात. त्याच्यामुळे दोन्हीकडे जे मी आत्ता जे दाखवीन ते दोन्हीकडे करायचं. मी कॉलर बोनचं दाखवलं तर ते दोन्हीकडे करायचं. फक्त एक झालं की दुसरं, एका वेळेला 2-2 असं केलं तरी चालू शकेल, पण त्याची गरज नाही. एकदा हे करावं. हे किमान 20-20 वेळेला करावं, क्लॉकवाईज 20 वेळेला. कानात जर काही प्रॉब्लेम असतील किंवा दातांचे प्रॉब्लेम असतील तर हे केलं तर दुखेल, तर त्यांनी 1-2 वेळेलाच केलं तरी पुरेसं आहे. आपल्याला कुठेही वेदना वाढवायच्या नाही आहेत. तर त्याच्यामुळे हे हलक्या हाताने कान क्लॉकवाईज आणि कान अँटी क्लॉकवाईज, सुलट आणि उलट असे ते हे करायचे. तुम्ही करून बघा, तुम्हाला लगेच शरीरात अंतर्गत काहीतरी फरक झालेला किंवा काहीतरी चेतनेचा प्रवाह वाहताना किंवा असं जाणवतं इथे. तर हे करून बघा. हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय असा आहे की ओठ बंद ठेवायचे आणि दात जे आहेत ते आतल्या 30-40 वेळा एकमेकांवर आपटायचे. पण पुन्हा मी म्हटलं की दाताची जर काही ट्रीटमेंट चालू असेल किंवा काही ऑपरेशन झालं असेल दाताच्या इथे, शस्त्रक्रिया मायनर वगैरे काही झालेली असेल तर करू नका.
ज्यांना नॉर्मल काही हा प्रॉब्लेम नाही आहे किंवा दातदुखी नाही आहे त्यांनी हा उपाय करा. ओठ बंद ठेवायचे आणि दात एकमेकांवर 30-40 वेळा आपटायचे. असं केलं तरी आपल्याला फायदा होतो. तिसरा जो उपाय आहे तो ओठ बंद ठेवायचे आणि जिभेनी दात आणि ओठाच्या मधली जी जागा आहे ती साफ करायचा प्रयत्न करायचा. हे आपण अगदी उठल्या उठल्या का अंथरुणातून उठण्यापूर्वी सुद्धा करू शकतो. हा तिसरा उपाय आहे. त्याच्यानंतर चौथा जो उपाय आहे तो म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट दाबायचा आहे. हा पॉईंट मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की अंगठा मूठ जर बंद केली तर इथे जो उंचवटा येतो हा तो पॉईंट आहे. त्यामुळे हा तो पॉईंट करायचा. हा पॉईंट जसा पोट साफ होण्यासाठी वापरला जातो. जर आपल्याला कॉन्स्टिपेशन असेल, पोट साफ नसेल तर इथे दुखतं याही हाताला आणि याही हाताला, तर तसं ते तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पॉईंट शोधणं अजिबात कठीण जात नाही. हा जो उंचवटा येतो त्या उंचवट्यावर तिथे दाबायचं. त्याच्याने पचनसंस्था कोणताही जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जर इम्युनिटी वाढवायची असेल तर 4 बेसिक गोष्टी असतात. एक तर मानसिक स्थैर्य असलं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचे वेगवेगळे उपाय गेले काही एपिसोड्स बघतो आहोत, ज्याच्यामुळे मन शांत स्थिर व्हायला किंवा चिडचिड कमी व्हायला, ताणतणाव कमी व्हायला आपल्याला त्यांनी मदत होते. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य असलं पाहिजे. दुसरं म्हणजे पचनसंस्था चांगली असली पाहिजे. तिसरं म्हणजे श्वसनसंस्था चांगली असली पाहिजे. आणि चौथं म्हणजे प्राणशक्ती ती सबळ असली पाहिजे आणि तिचा प्रवाह व्यवस्थित विना अडथळा चालू राहिला पाहिजे शरीरात. ह्या 4 जर गोष्टी झाल्या तर आपल्याला आपली इम्युनिटी वाढवायला अजिबात काही त्रास होत नाही. त्यामुळे घरच्या घरी साधे सोप्या प्रकारांनी आपण हे करू शकतो. त्याच्या जोडीला अर्थातच सात्विक आणि सकस आहार वगैरे तर पाहिजेच. पूर्ण 7-8 तासाची झोप पाहिजे, याची जशी शरीराची रिक्वायरमेंट असेल तशी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या आपल्याकडे योगासनात त्याच्यासाठी प्राणायाम सांगितला आहे की प्राण आतमध्ये जो घ्यायचा तो जास्त प्रमाणात घेणं आणि नीटप्रमाणे तो शरीरभर फिरणं, याच्यासाठी प्राणायाम आसनं ही वेगवेगळी सांगितली गेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर योग आणि ॲक्युप्रेशर ही सगळी प्रिव्हेंटिव्ह उपचार पद्धती आहेत. या म्हणजे उपचार करतात त्या. जर काही रोग झाले तर त्याच्यासाठीची आसनं आहेत, त्याच्यासाठीचे ॲक्युप्रेशरनी दाबूनही रोग बरे करता येतात. पण बेसिकली त्यांचा जो फोकस आहे तो रोग होऊ नये याच्यावर. त्याच्यामुळे आत्तासुद्धा मी जे हे सगळं सांगते या 4 ज्या गोष्टी आहेत या सगळ्यासाठी जे पॉईंट्स दाबून आपण करू शकतो ते आपण आत्ता करायचे. मी काही साध्या सोप्या कानाचं दाखवलं, हे दाताचं दाखवलं, जिभेनी हे साफ करणं हे दाखवलं. त्याच्याचसारखा आणखीन एक उपाय आहे की हा आपण मागेही मी सांगितलं होतं. आपले हे हात रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे पण हातावर खूप सारे बिंदू आहेत आणि हाताच्या माध्यमातून पण आपण आपल्याला बरं करू शकतो. तर हे जेव्हा आरती असेल, आरतीत आपण टाळ्या वाजवतो, हातावर दाब देतो आपण. आत्तासुद्धा जो मी उपाय सांगते तो हातांसाठीचा उपाय आहे की हात 30-40 वेळेला हात एक घासा की हातामध्ये हे होईल, उष्णता निर्माण होईल. त्याच्यानंतर तो हात चेहऱ्यावर दाबून धरा. हा तिसरा उपाय झाला. त्यामुळे चेहऱ्यावरचे सगळे बिंदू ॲक्टिवेट होतात. त्याच्यानंतर चौथा जो उपाय आहे तो बोटाने ही जी हाडाची आपली खोबण आहे ज्याच्यात डोळा बसवलेला आहे त्याच्यावर सर्क्युलर मोशननी मसाज करा. हलक्या हाताने अर्थात तो करायचा आहे, जास्त दाब देऊन नाही करायचा आहे. अशा प्रकारे ह्या 4 सर्वसाधारण हे झाल्या. याच्या पलीकडे मी हा जो पॉईंट सांगितला हा पचन संस्थेसाठीचा पॉईंट आहे. पण तो फक्त पचन आणि उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रिशन एवढ्यापुरताच तो हे होत नाही. तर त्याच्यामुळे ताप, थंडी भरून येणं, हुडहुडी भरणं, आपल्याला डोकेदुखी, अंगदुखी, कफ किंवा जे व्हायरल इन्फेक्शन्स पटकन एखाद्याची प्रवृत्ती होते की व्हायरल इन्फेक्शन त्याला पटकन येतात, ते सगळं आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो की ते टाळू शकतो आपण त्याच्याने. पुढचा जो उपाय आहे तो इथे मागे मेंदूच्या खाली इथे एक खोबण आहे, मान जिथे सुरू होते त्याच्या थोडीशी वर आणि डोकं जिथे आपलं उतार जिथे संपत येतो तिथे दोन्ही साईडला एक पॉईंट दिसेल तुम्हाला, खड्डा दिसतो. त्या खड्ड्यामध्ये जर तिथे दाबलं तर मन शांत व्हायला,
अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन हे सगळं कमी व्हायला आपल्याला मदत होते. आणि मन जितकं स्थिर तितकी इम्युनिटी आपली चांगली. त्याच्यामुळे तोही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, तोही दाबत राहायचा. 30-30 सेकंद असं जरी दाबलं ना तरीसुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होतो. आणि 1 सायकल 2 सायकल जसं आपल्याला वेळ असेल, आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर हा जो आहे हे मी पचन संस्थेचं सांगितलं, हे मानसिक स्वास्थ्यासाठी सांगितलं. हा जो पॉईंट आहे कॉलरबोनच्या खाली मी तुम्हाला चित्र दाखवायचा प्रयत्न करते आहे स्क्रीनवर, त्याच्यावरनं तुम्हाला ते पॉईंट समजू शकतील. हा जो पॉईंट आहे हा श्वसन संस्था बळकट करण्यासाठीचा आहे. ज्यांना श्वासोश्वासात अडथळा येतो, सतत कफ असतो, छातीत कंजेशन होतं, दम्यासारखा त्रास होतो, या सगळ्यांना हा उपयोगी पडतो. किंवा ज्यांना पटकन सर्दी खोकला होतो, घसा दुखतो, घसा खवखवतो, व्हायरल इन्फेक्शन पटकन येतात श्वसनमार्गी, त्यांच्यासाठी हा उपयोगी पॉईंट आहे. ते दोन्ही इथे दाबलं की दुखतं. आपल्याला जर काही प्रॉब्लेम असेल तर इथे दाबलं की आपल्याला दुखतं. त्याच्यामुळे आपल्याला या कॉलरबोनच्या खालच्या एजला ते दोन्ही पॉईंट्स येतात. आणि चौथा जो पॉईंट आहे तो आपल्या गुडघ्याच्या खाली एक मोठा हाड आहे, 2 हाच्यामध्ये एक खोबण आहे. खोबणीच्या मध्ये जर तुम्ही दाबलं तर तिथे तुम्हाला एक खड्डा दिसेल. त्या खड्ड्यामध्ये तो पॉईंट येतो. तोही प्राणशक्ती प्रवाह फिरणं, प्राण बळकट होणं, रक्त टोन होणं, मसल्स टोन होणं याच्यासाठीचा अत्यंत उपयुक्त पॉईंट आहे. त्यामुळे तोही पॉईंट आपण दाबत राहा. बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे त्याला काही करायला त्रास काहीच नाही आहे. याच्यात काही कुठे उठून कुठे जायचं नाही आहे की काय वजनं उचलायची नाही आहेत. त्यामुळे हे साधे सोपे उपाय आहेत ज्याने आपण आपली इम्युनिटी सुधारू शकतो, आपलं स्वास्थ्य सुधारू शकतो. ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आता आजची टीप, थंडीचा सीझन चालू आहे, अनेक ठिकाणी तर खूप छान थंडी पडते आहे. अशा वेळेला ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे किंवा सांध्यांवर सूज येते संधिवातामुळे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यासाठीचा आजचा उपाय आहे चिंचेची पानं आणि सैंधव हे जर एकत्र वाटलं आणि ते थोडंसं गरम करून आपण पोटेस कसं बांधतो तसं जर त्या ठिकाणी सुजलेल्या सांध्यांवर बांधलं तर त्या वेदनातनं त्वरित आराम मिळतो, ती सूज कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ज्यांना असा त्रास आहे त्यांनी ते करून बघा. चिंचेची झाडं तर बहुतेक सगळ्या ठिकाणी असतात किंवा भाजीवाल्याला सांगितलं तोही चिंचेची पानं आपल्याला आणून देऊ शकतो. तर त्याच्यामुळे हा उपाय करून बघा ज्यांना त्रास आहे त्यांनी. उरलेल्यांना तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच हे चॅनल आहे. त्यामुळे हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.